साधारण मुलींना पाळी एक 10व्या-12व्या वर्षी येते. ओके. सो पाळी येते म्हणजे काय होतं, की गर्भाशयाचं आतलं आवरण हे सुटतं आणि ते योनी मार्गातनं बाहेर येतं. म्हणजे पाळीमध्ये ब्लड असतं आणि गर्भाशयाचा आतला लेयर असतो. म्हणजे टिश्यूचे थोडेसे तुकडे हेही असतात. हं? तर हे ब्लड ब्लडचं आपल्या शरीरामध्ये असं असतं, की आता म्हणजे जर रक्त इथे माझ्या बोटातनं इथे खाली पडलं टेबलवर आणि मी काही नाही केलं, तर लगेच ते स्पॉईल होतं. त्याला वास येतो. तो इट इज लगेच इन्फेक्शन जमतं. तसंच जेव्हा रक्तस्राव होतो किंवा पाळी येते, तेव्हा मेन्सेस येतात, तेव्हा वजायनामध्ये जर सतत तिथे ब्लड साचत असेल, तर तिथून इन्फेक्शन होऊ शकतं. सो बेसिकली मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे काय? तुम्ही जेव्हा सॅनिटरी पॅड वापरता किंवा अ, अ, हे अ, पाळीच्या वेळेस टॅम्पॉन वापरत असाल किंवा मेन्स्ट्रुअल कप वापरत असाल तर त्याची काळजी घेणं फार इम्पॉर्टंट आहे. सॅनिटरी पॅड हे साधारण डिपेंडिंग अपॉन की तुमचा स्त्राव किती आहे. काही काही मुलींना किंवा काही बायकांना खूप हेवी फ्लो असतो. मग त्यांना साधारण 3 ते 4 तासानंतर भरावं लागतं. चेंज करायला लागतं सॅनिटरी. सो असं काही नाही की बाबा एकच पॅड पूर्ण दिवसभर किंवा 5 पॅड असं. तर तुमचा फ्लो कसा आहे? तो पॅड साधारण 2/3 भरला की लगेच चेंज करावा. कारण मी म्हटल्याप्रमाणे जर ब्लड जास्त वेळ राहिलं तर त्याला वास येतो, दुर्गंध येते आणि तो इन्फेक्शन इमिडिएटली कॅचअप होतं. इन्फेक्शन जर तिथे राहिलं तर ते वजायना मार्गे परत ते गर्भाशयापर्यंत जाऊ शकतं. सो ड्युरिंग मेन्सेस तुमचा 2-3 तासांचा फ्लो जास्त असेल तर सॅनिटरी पॅड किंवा मेन्स्ट्रुअल कप हे वापरत असाल तर तो चेंज करणं आणि ते क्लीन करणं, क्लीन ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही टॅम्पून वापरत असाल तर टॅम्पून सुद्धा चेंज करणं फार जरुरीचं आहे. जो ओव्हरफ्लो होत असेल तर मग त्याचा अर्थ आहे की तो काढून दुसरा आपल्याला टॅम्पू लावावा लागेल. सो सॅनिटरी पॅड किंवा तुम्ही कापड जरी घेत असाल तरी त्याच्यामध्ये काही हे नाही, पण तो क्लीन असणं फार जरुरीचं आहे. जर व्यवस्थित क्लीन आणि सॉफ्ट करून दिवसातनं 2दा किंवा 3दा डिपेंडिंग अपॉन तुमचा फ्लो हा चेंज करायला हवा. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुला सांगितलं की सॅनिटरी पॅड हे जसा फ्लो आहे त्याप्रमाणे तुम्हाला चेंज करायला लागेल. टॅम्पून आहे तो क्लीन करून ठेवायला लागेल. जेव्हा मेन्सेस संपल्यानंतर सुद्धा त्याला व्यवस्थित गरम पाण्यामध्ये स्वच्छ करून एखाद्या मस्लिन क्लोथमध्ये बंद करून तो ठेवावा. की तो साधारण वर्षभर 2 वर्ष पण चालतो एक मेन्स्ट्रुअल कप आणि दॅट इज बेटर इन्स्टेड ऑफ युझिंग अ सॅनिटरी नॅपकिन पेक्षा मेन्स्ट्रुअल कप इज ऑलवेज बेटर. नंतर स्वच्छता असणं, अंडरगारमेंट क्लीन असणं, बाथरूम जेव्हा तुम्ही युरिनला जाता तेव्हा ती जागा पेरिनियल एरिया आम्ही म्हणतो ती पाण्याने व्यवस्थित धुणे आणि शक्यतो टिश्यू पेपर न वापरता आपण कॉटनने ती हातरुमाल जो पूर्वी असायचा त्याने तो ड्राय करणं फार जरुरीचं आहे. तर बेसिकली ब्लिडिंग जसं येतं तर आपल्याला ते ब्लड आपल्या अंडरगारमेंटला लागू नये म्हणून आपल्याला काही ना काहीतरी वापरणं जरुरीचं आहे. तर पूर्वी फार अगदी अगोदर आपण कापड वापरायचो, कॉटनच्या घड्या त्या वापरतात. काही गावाच्या ठिकाणी अजूनही ते वापरतात. त्याच्यात काहीही गैर नाही. त्याच्यात जर तुम्ही ती प्रॉपरली क्लीन करून व्यवस्थित स्वच्छ करून वापरली तर त्याच्यामध्ये काही हे नाही की सॅनिटरी पॅडच वापरला पाहिजे असं काहीही नाही. कॉटनचे कपडे घेतलेत आणि ते व्यवस्थित आजकाल कॉटनचे सॅनिटरी पॅड सुद्धा मिळतात. दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड. तर तेही चालतात. मेन्स्ट्रुअल कप सगळ्यात चांगलं म्हणजे आता तुम्ही मला असाल की याच्यामध्ये कुठलं चांगलं तर मेन्स्ट्रुअल कप इज व्हेरी गुड. प्रत्येक साईज प्रमाणे छोटा, मीडियम आणि लार्ज असे साईज असतात. तो असा कप सारखाच असतो आणि तो वजायनाच्या आतमध्ये टाकून तिथे तो बरोबर फिट होतो इथे. ओके. आणि तो असा इथे असला इथून जे ब्लड येतं त्या कपमध्ये कलेक्ट होतं आणि कपमध्ये कलेक्ट झाल्यानंतर यू कॅन जस्ट रिमूव्ह दिस कप फ्रॉम हिअर आणि
पाण्यामध्ये धुवून परत तो सेम कप आपण वापरू शकतो. सो दॅट इज द बेस्ट मोड ऑफ युझिंग सध्या तरी. आणि फ्रीली अवेलेबल आहे सगळीकडे. आणि फक्त पहिल्यांदा जो वापरताना कसा वापरायचा हा तर तुम्ही गायनेकोलॉजिस्ट कडे जाऊन एकदा शिकून घ्या. आणि दॅट इज द बेस्ट वे. किंवा मग टॅम्पून हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये पण टॅम्पून असे पूर्ण आतमध्ये इथे असतो, मग ब्लड कलेक्ट झालं की तो ऍब्झॉर्ब होतो आणि पूर्ण टॅम्पून जर स्वेल झाला भरला की मग त्याला दोरा असल्याला तो इथून काढला जातो. सो ऍडव्हान्टेज याचा टॅम्पून आणि मेन्स्ट्रुअल कपचा असा आहे की तुम्हाला मेन्सेस मध्ये तुम्ही आहात असं अजिबात वाटत नाही, किंवा बाहेरून वजाना एकदम ड्राय असतो. यू कॅन डू ऑल युअर ऍक्टिव्हिटीज. युजली तर सॅनिटरी पॅड घातल्यानंतर तो अनकम्फर्टेबल जो फील असतो ना तो याच्यामध्ये येत नाही. बेसिकली तो मेन्स्ट्रुअल कप ना सिंथेटिक मटेरियलचा असतो, तर त्याच्यामुळे तो प्रॉपरली वॉश करता येतो. त्याच्यामध्ये इन्फेक्शन काहीही राहत नाही. वन्स इट इज क्लीन विथ अ वॉटर, 2-3 पाण्याबरोबर जरी धुतलत ना तरी त्याने काहीही होत नाही. आणि मेन्स्ट्रुअल कपने इन्फेक्शन कधीही येत नाही, कधीही नाही. हा, पण तो रेग्युलरली काढणं फार जरुरीचं आहे. त्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज असा असतो की मेन्स्ट्रुअल कप कधी कधी काढताना फार डिफिकल्ट होतो, कारण तो इथे बसला ना की तो व्हॅक्यूम क्रिएट होतो. सो ती काढायची एक ट्रिक आहे. तर ती एकदा ट्रिक तुम्ही डॉक्टरांकडनं शिकलात ना की तो काढायला फार इझी होतो. टॅम्पूनचा साईड इफेक्ट हा आहे की कधी कधी आपण विसरून जातो बायका की आतमध्ये टॅम्पून आहे. आणि जर असं झालं तर टॉक्सिक शॉक सिंड्रोम म्हणून असं होतं की इन्फेक्शन आतमध्ये येऊ शकतं. सो याचं मेन्स्ट्रुअल कपमुळे इन्फेक्शन नाही होत, कारण इट्स अ इनर्ट मटेरियल पासून बनवलेलं आहे. तर जर बघितलं तर तो फोल्ड करून आपण आतमध्ये टाकतो. आणि दिस एरिया जो वजायनाचा हा एरिया आहे ना, हा इलास्टिक असतो, डायलेट होतो. 2.5 kgचं बाळ गर्भाशयामधनं बाहेर येतं. त्याचं डोकं एवढं असतं. आपला मेन्स्ट्रुअल कप हा फार एवढंच आहे. सो आरामात ही वजायनाचा हा डायलेट होऊन इथे फक्त इंट्रोड्यूस करताना तो आपल्याला असा फोल्डने इंट्रोड्यूस करायला लागतो. सो बिलकुल वजायना डायलेट होत नाही, म्हणजे वजायना त्रास लूज पडत नाही. क्लोथची काळजी अशी व्यवस्थित त्याला डेटॉलमध्ये धुवून, पाण्याने, साबणाने व्यवस्थित धुवून चांगल्या ठिकाणी वाळवावा. पूर्ण वाळवल्यानंतर तो घडी घालून बंद ठिकाणी ठेवावा, जिथे कपाट किंवा काहीतरी. आणि साधारणपणे 3 ते 4 अशा घड्या असल्या पाहिजेत, म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये एखादं सुकल्यानंतर दुसरं तुम्ही वापरू शकता. सो आणि कॉटनचेच कपडे असले पाहिजे जे घड्या वापरतो, त्याच्यामध्ये सिंथेटिक नको, कारण ते ऍब्झॉर्प्शन त्याचं प्रॉपरली असलं पाहिजे. सॉफ्ट मटेरियल असलं पाहिजे. तर याची काळजी घ्यावी. सॅनिटरी पॅड चेंज करायला तुमचा फ्लो कसा आहे त्याच्यावर आहे. जर काहींना खूप हेवी फ्लो असेल तर 2-2 तासामध्ये सुद्धा जर भरला सॅनिटरी पॅड तर लगेच चेंज करायला पाहिजे. मेन्सेस जर हेवी होत असेल तर प्लीज डॉक्टरांकडे जाऊन चेक करा की काय रिझन आहे. साधारणपणे 3 ते 4 दिवस मेन्सेस असतं आणि महिन्याच्या 28 ते 30 दिवसाचा सायकल असतं. याचं कमी जास्त जर झालं तर मात्र डॉक्टरकडे बघणं फार जरुरीचं आहे. सो जसा फ्लो त्याप्रमाणे सॅनिटरी पॅड चेंज करणं जरुरीचं आहे, किंवा टॅम्पॉन किंवा मेन्स्ट्रुअल कप. युजली सॅनिटरी पॅड आजकाल अवेअरनेस इतका आहे की सॅनिटरी पॅड हे डिस्पोज बायोडिग्रेडेबल नाही आहे. आपण आपल्या घरातनं टाकतो पण ते बाहेर गेल्यानंतर पर्यावरणामध्ये तो तसाच राहतो. साधारण एक सॅनिटरी पॅड डिस्पोज व्हायला 90 वर्ष लागतात, 90 ते 99 वर्ष. सो यू कॅन इमॅजिन की आपण किती बायोडिग्रेड कचरा तयार करतो आहोत. त्याच्यामुळे टॅम्पून किंवा मेन्स्ट्रुअल कप हा ऑलवेज बेटर टू यूज इट. आता आणि फॉर दॅट मॅटर कापड कापड सुद्धा चांगलं आहे. जेवढे सॅनिटरी पॅड, कारण तुम्ही सॅनिटरी पॅड बघाल तर त्याच्यामध्ये प्लास्टिकचं यूज हा जास्त होतो. बरं, आता जेव्हा तुम्ही सॅनिटरी पॅड वापरता, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की त्या बायकांना इतका त्याची लाज वाटते की ते फ्लश करतात. त्यांना अरे कसं दाखवू, ही एक आपल्याकडे टॅबू आहे. मेन्सेस इट्स नॉर्मल फिजिओलॉजिकल फिनॉमिना आहे.
मेन्सेस येतात तेव्हा आपण सॅनिटरी पॅड किंवा काहीतरी वापरणार. त्यामुळे त्याचा हा टॅबू असणं फार चुकीचं आहे. अ, त्या टॅबूमुळे बायका ते संडासमध्ये फ्लश करणं किंवा कुठेतरी टाकून देणं, याच्यापेक्षा सॅनिटरी पॅड जेव्हा तुम्ही डिस्पोज करता, वापरता, तेव्हा पेपरमध्ये गुंडाळून त्याला फुल रॅप करून, जर तुम्ही बघाल तर सॅनिटरी पॅडच्या मागे ना स्टिकिंग असतं. इफ यू रोल्ड इट प्रॉपरली तर तुमचा पूर्ण सॅनिटरी पॅड एवढाच होतो. सो that जेव्हा तो दुसरी कोणी कचरा उचलणारे असतात त्यांच्या हाताला नाही लागत, तो प्रॉपरली रोल होऊन वृत्तपत्र किंवा न्यूजपेपरमध्ये जर तो असा फोल्ड करून टाकला आणि डिस्पोज इन अ प्रॉपर डिस्पोजल एरिया, म्हणजे फ्लश करायचा नाही, तो कचऱ्यामध्ये टाकायचा. तुम्ही कुठे चेंज करत असाल तिथे नसेल तर कॅरी विथ यू, काही ते तुमचं शरीरातलंच ब्लड आहे, पण इकडे तिकडे कुठेतरी टाकू नका, कारण त्याने आपलाच परिसर खराब होणार आहे, कारण त्याला दुर्गंध येतो. त्याच्यामुळे तो पेपरमध्ये प्रॉपर गुंडाळून जिथे कचरा असतो, जिथून तो कचरा उचलला जाईल, अशा ठिकाणीच तो टाकणं जरुरीचं आहे.